शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी सरकारने हे विधेयक आणले। डिसेंबर 2024 मध्ये देखील हे विधेयक मांडण्यात आलं होतं, मात्र तेव्हा ते संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आलेलं। समितीने यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल सुचवले, त्यातील बहुतांश बदल सरकारने स्वीकारलेत आणि विधेयकाची सुधारित आवृत्ती आज मांडण्यात आली। कायदा आणि सुव्यवस्थेला व्यत्यय आणणाऱ्या कारवायांना आळा घालता यावा आणि तसं करणाऱ्यांसाठी विशिष्ट कायदा असावा असं विधेयक आणण्यात आले। लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। पहिल्यांदा तर या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअलला अटकच करता येत नाही, कोणालाही व्यक्तीला डायरेक्ट अटक करता येत नाही। जेव्हा एखादी संघटना बॅन होते, बॅन झालेल्या संघटनेचा जर तो सदस्य असेल तरच त्याला अटक करता येते। त्यामुळे हे जे काही सांगितलं होतं सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून आम्ही अटक करून टाकू, विरोधाचा आवाज दाबण्याकरता, हे कुठेही या कायद्यात नाही, असं करता येत नाही। नाही, असं करताच येत नाही आणि असं करायचा प्रयत्न केला तर असा कायदा टिकू शकत नाही। नक्सलाइटच्या नावावर तर आणलेलं आहे, परंतु आपल्याकडे आपल्या राज्यात अनेक कायदे असे आहेत की मला असं वाटत नाही नवीन कायद्यांची गरज आहे। आणि जे विधेयक आलेलं आहे याचा हेतू शुद्ध तर काही दिसत नाहीये, कारण एक नवीन शब्दप्रयोग अर्बन नक्सलाइट्स या सरकारने वापरायला सुरुवात केलेला आहे आणि मला वाटतं हाच शब्द खऱ्या अर्थानं सत्ताधारी पक्षाच्या मनात काय उद्देश आहे याच्याविषयी शंका निर्माण करणारा आहे।